सांगतात की आम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये तुम्ही आम्ही ते आहे आणि 5 मिनिटात येऊन जातात इथे असं पण असतं. तुमच्या सिनियरांना फक्त बोलवा. सिनियर पण आहे त्यांना बोलवा बोलतोय फोनवर बोलत येते का मग बोलवा त्यांना तर सिनियर आहे बोलतो. मेन तुमच्या सिनियरांना त्यांना बोलवा. आता तर फोन लागला ठीक आहे बोलून इथे आरामातच आतमध्ये होतो काय झालं डेव्हलपर तुमच्याकडे कस्टमर घेऊन येणार ते व्यक्ती कोण आहेत त्या महिला ज्या आहेत ऐका त्यांच्यासोबत जो जेंट्स होता त्यांनी शिवी दिलेली आहे फक्त मराठीची मागणी केली म्हणून रेकॉर्डिंग माझ्याकडे आली मी पोलीस कंप्लेंट पण करणार आहे म्हणजे तुमच्याकडे बोलायला आले ठीक आहे तर त्यांना फक्त मराठीची मागणी केली म्हणून बोलले तुम्ही का ते बोलले की तुम्ही हिंदीत बोला तुम्ही आम्हाला काय सांगता मराठीत बोला हिंदी राष्ट्रभाषा तुम्ही हिंदीत बोला रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे फक्त यासाठी नाही की त्याच्यात काही शिवी दिलेली आहे आणि आईवरून शिवी दिली इथपर्यंत ना माणसाने टाकलं एवढा मुजरपणा एवढा मुजरपणा आम्हाला तेव्हा देतात आणि मराठी माणसाने मराठी आईवरून शिव्या देतात रिस्पेक्टिव्हली आम्ही एकदम तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकू शकतो अभी वो लेडीज का उठाने गई है कोई जेंट्स उठाया अभी जब फोन कर रहे हैं कॉल डिस्कनेक्ट त्यांना विचार कंपनीचं नाव काय अब वो नंबर से स्पीकिंग दिख रहा त्यांनी आम्हाला डेटा ट्राय भरून कॉल केला होता त्यांना आम्ही जस्ट सांगितलं ते हे होते म्हणजे की बाबा आम्हाला मराठी तुम्ही वगैरे करत नाही मला थोडंसं मराठीमधून समजून सांगा त्याने बोलतं मराठी काय करू हिंदी स्वतः आता हे आमचे अजय रेवाळ आहेत यांनी तर फ्लॅटच्या इन्क्वायरीला कॉल इन्क्वायरीसाठी कॉल ते त्यांना बोलतात तुम्ही नक्की कॉल कशाला केलं मराठी करायला कॉल केला सीपी का नाम हमको पता नहीं चल रहा है मोबाइल नंबर से नहीं पता चल रहा है लेकिन हम लोग पता करवा लेंगे कि ये नंबर उनका कहीं ना कहीं 3,500 जास्त चॅनल पॅटर्नवर आपण काम करतो त्याचे मी त्यांना विचारतोय तुमच्या कंपनीचं नाव काय सगळे आम्हाला हे बोलले डेल्टा ट्रायसिटी ऐरोलीमधून बोलतोय आणि विनायक कुठे गेले आता फोन केला तेव्हा काय बोलले की आम्ही इथेच बोलतो आता 2 मिनिटं आधी मला मी जरी ब्रोकर असेल माझ्याकडे समजा तुम्ही फोन केला मी डेल्टासाठी का मी ह्याच्यासाठी जरी काम करत असेल माझा प्रोजेक्ट तर मी बोलणार थोडी आहे का मी डेल्टा मी चॅनल पार्टनर मी ह्याच्यामधूनच आहे मी तिथं चॅनल पार्टनर जेव्हा तुमचे काहीतरी गाईडलाईन्स असतील की त्यांनी ते फॉलो करायला पाहिजे मेरा नंबर मोबाइल नंबर ते नाही बोलत कस्टमरला आपण एक आमचं साधं म्हणणं आहे कस्टमरला सेवा देताना त्यांच्या भाषेत द्यायची असा नियम आहे मग ते व्यक्ती कसं बोलू शकते की तुम्ही मराठीत नाही तुम्ही हिंदीत बोला तुम्ही आम्हाला काय सांगताय मराठीत बोलायला आपका रियल स्टेटमेंट लेकिन अभी बता तो करेगा और जो पता नहीं चल रहा है आपल्या मोबाईल मध्ये कोणाच्या आहे का तर दाखवा यांना ऐकवा फक्त उनका ट्रू कॉलर में भी डाल रहे हैं तो नहीं पता चल रहा है ना सर कारण की आम्हाला त्या लेडीजला काय बोलायचं नाही ठीक आहे आम्हाला लेडीज बरोबर बोलायचंच नाही आम्ही एका सिनियर बरोबर बोलणार ऐका तुम्ही माझा ऐका ना एकशे सिनियर बरोबर बोलणार त्यांच्या बरोबर ती जो व्यक्ती होता ज्यांनी शिवी दिली ही पद्धत आहे बोलायची आम्ही फक्त मराठीची मागणी केली फक्त माणूस शिव्या देतोय आणि लिटरली आईवर मराठी माणसाला तुम्ही दिप्ती सांगितलं मी दिप्ती माझ्या फोनवर सर्च केलं नाही आहे सांगणार की आम्हाला कळलं पण त्याने डेल्टा ट्राय सिटी म्हणून सांगितलं आम्हाला पता कर लेंगे त्यांनी नाव बैंक तो होगा बट हमको एक बार किसी का नाम One BHK
आणि हे काय ठरवणार हिंदी कोणाला आम्हाला बोला की हे करायला तुम्ही कोण बोलणार आहे आम्हाला इथे आमच्या इथे राज्यामध्ये येऊन आम्ही ठरवू ना आम्हाला कोणती भाषा समजते किंवा भारतात कोणती भाषा बोलली जाते डायरेक्ट आईवरून शिवी घालणं इतकं आम्ही गेली एवढी ती व्यक्ती कोण आहे ठरवणारी हम उसका एक्शन लेंगे और आपको भी बता देंगे आपका नंबर अगर अभी समझ तुमचा नंबर द्या ना सर एक बार भी तुम्हाला कॉल करता येईल आम्हाला पहले कॉल कट किया पहले किसी आम्हाला कॉल डेटा ट्रान्झॅक्शन होणार आम्हाला वैयक्तिक स्तरावरती कॉल आलेला नाही गोष्ट आहे ना सर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे काय बोलणार काय माहिती आम्हाला सांगतात की हिंदीत बोला आणि आमच्या आता हँडल एक दिन अहो गावाला प्रश्न नाही तुम्ही त्या कंपनीच्या पॉलिसी काय एसओपीज काय कस्टमर बरोबर आई वडिलावरच कोई दिक्कत आम्ही गुन्हा दाखल करणार वैयक्तिक त्याच्या नावावरती नाही होणार तो त्यांनी रेंटल रायसिटी म्हणून आम्हाला कॉल केलाय ना मग त्या नावाने होणार आमचा तो आज वाचेल. नाव दिलं ते बरोबर आता तुम्ही सुनील रहिजाची केस ऐकली असेल 2 दिवसापासून तेच चालू आहे तसाच विषय हा पण वेगळा नाहीये बरोबर तो बोलला होता घाटी काय करणार तेव्हा मराठी काय करणार म्हणजे यांनी गृहीत धरलेला आहे मराठी माणूस काय करू शकत नाही म्हणून आणि आई वडील शिवाय आणि आईवर मराठीची मागणी केली म्हणून आईवरने शिवाय द्यायचा हा कोणता नियम आहे ते किसी मराठी लिहून गेले कस्टमर माझ्या प्रोजेक्टमध्ये मॅक्सिमम कस्टमर महाराष्ट्र मग त्यांना त्यांना कळायला पाहिजे ना हे त्यांना कळायला पाहिजे ते दुसऱ्यांना आमचं ठरवायचं नाही. देताय त्यांना काही गाईडलाईन दिली नाहीत का की कस्टमर बरोबर कसं बोलायचं कस्टमर केअर म्हणून कस्टमर बरोबर कसं बोलायचं याचं पण नॉलेज नाही त्यांना सर आपण पूर्ण गायडन्स सगळं देतो नाही, एवढा चांगला प्रोजेक्ट आहे. त्याच्या आमचं एक फळाला माणसाला बसेल. तुम्ही कॉल त्याच्यामुळे सगळ्या फळाला आपण काही खराब फेकू नाही शकत ना कंपनीचं ते नाव आम्ही नक्कीच बाहेर काढू हे कंपनीचं नाव की बाहेर नाही काढायचं त्याच्यावर केस कारवाई झाली पाहिजे. कारवाई होणार त्याच्यावर हेच करायचं मग त्यासाठी आम्ही काय करणार पहिल्यांदा फळाला बाहेर काढावं कधी कधी ज्या प्रोडक्टकडून आम्ही काम करून घेतो ते आमच्या अधिपत्यात असतात की आम्ही त्यांना सांगतो की कसं बोला काय बोला तर काही असे आहेत जे फक्त डायरेक्ट कॉल करतात त्यांच्यापर्यंत कदाचित आमची पूर्णपणे ट्रेनिंग पोहोचलेली नाही आहे त्यामुळे नाही बोलण्याची ती भाषा आणि जो टोन आहे तो नक्कीच चुकीचा आम्ही त्याच्यावरती ऍक्शन 100% त्या नंबरवर तुम्हाला कळू शकतो ना कुठल्या चॅनल प्रिया बंसल दिखा रहा है आपको नाम कुछ और उन्होंने बोला है इस नंबर से कोई भी चैनल पार्टनर रजिस्टर्ड नहीं है आपल्याला दुसरा कोणता नंबर आहे का और कोई नंबर म्हणजे आम्ही पहिला बोलू शकतो पोलीस कंप्लेंट करणार आहे नाही पोलीस कंप्लेंट तर आम्ही करणार त्यांना तो नंबर देऊया ना ते करते काय पोलीस आम्ही पत्र आणलेलं आहे पोलीस कारवाई आम्ही करणार आहे पण त्यांनी कॉल आम्हाला डेल्टा ट्राय सिटी सेंटर ऐरोली या नावाने केलेला आहे 2 पत्रे तर मग आम्हाला कॉल डेल्टा ट्राय सिटी सेंटर इथून आला हेच आम्ही सांगणार आपल्याकडे कारण की राज्यात एवढ्या गोष्टी मराठीवरून चालू असताना हे असं सहन नाही करणार कोणी आणि का सहन करायचं बराबर सर आप बोल रहे हैं गलत नहीं बोल रहे हैं बट पता तो कर लेना 1-2 दिन का टाइम दीजिए अगर पता चले आगे से आपको बता दें क्योंकि ऐसा अभी तक कोई केस हुआ नहीं आज पहली बार सर हम लोग रिस्पेक्टिवली बात करते हैं लेकिन सामने से नहीं आता है आम्ही काय तुम्ही आमच्या राज्यामध्ये तुम्ही येऊन इथे करताय आणि आम्हालाच तुम्ही अजून आई म्हणजे बहिणीवरून आमच्या शिवाय राज्यात देताय. आम्हाला आमच्या भाषेची मागणी करावी लागते आणि वरतून ते आणि बोलतात वरून शिव्या तुम्ही पण इंग्लिश बोला घालतात. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही महाराष्ट्रात राहतोय का उत्तर प्रदेश बिहारमध्ये राहतोय म्हणून मैं नहीं बोल रहा ते हूँ युपी बिहारची घाणेरडी संस्कृती इकडे चालू करतायत महाराष्ट्रात आपको गलत लगा अपने आप अपना हाईलाइट किया हमें टाइम थोड़ा लगेगा क्योंकि ये नंबर से रजिस्टर्ड बट पता करेंगे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू हमारे तरफ से आम्हाला कधीपर्यंत कारवाई केली सर सर आपको बता तुम्हाला लेखी घेऊन याची कॉपी आम्ही पोलीस स्टेशनला पण जमा करणार तिथे पण तक्रार करणार आहे ठीक आहे आणि मग तुम्ही आम्हाला कधीपर्यंत करणार कसं समजेल तसं अगर आज पता चले आज ही आपको बता देंगे अगर नहीं पता चले तो भी आपको बता देंगे कि इस नाम से रजिस्टर्ड है आगे जो आपका कार्यवाही आप कारण की आमची कारवाई आहे ना आम्हाला त्या लेडीजचं काय घ्यायचं मला लेडीज म्हणून त्या व्यक्तीच्या काही बोलायचं नाही पण त्या व्यक्ती बोलत असताना त्या पुरुषाने शिवी दिली ना मराठीची मागणी केल्यामुळे मला मेन तो माणूस पाहिजे आता इथे असताना त्या 2 कानपटी इथे दिल्या असत्या पण तो माणूस इथे नाही और सर वो कभी ना कभी तो स्विच ऑन करेगा पता चलेगा आज नहीं कंटिन्यूस इस चीज़ को करें
पण जर असेल तुमच्या इथे आणि तुम्हाला माहित असेल तर लपवू नका. ये नंबर नहीं है, तुम्ही ये लपवू नंबर नका. ये नंबर नहीं है. नाही, जरी नसेल तरी सांगते तुम्हाला. तुम्हाला कळालं हो तर नंबर आम्हाला जो कळवा. आहे. त्याला लपवू नका. कारण की बघा आज आम्ही तुमचं नाव करावं, सगळे कस्टमर इथपर्यंत येत नाहीत तुम्ही ह्या तक्रारी घेऊन. त्यांना खूप छोट्या गोष्टी वाटतात. त्यांना वाटतं आपण सामान्य माणूस म्हणून का जायचं. आम्ही काय कोण राजकीय नेते नाहीये, आम्ही पण सामान्य माणसंच आहेत. फक्त मराठीचा अपमान केला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आणि आईवरनं शिवी आणि दिली. आईवरनं शिवी दिली मराठीची मागणी हा? म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तुमच्या कंपनीचं नाव खराब नाही झालं पाहिजे. आम्हाला पण ते नाही आवडतं. इधर के जो मोबाइल नंबर होते हैं वो हम 8 लोगों के नाम पर रजिस्टर्ड होता है. कोई भी कंपनी के नाम से कॉल करता है ना, कंपनी रजिस्टर्ड 8 लोगों का यहाँ पर नाम है, उन 8 लोगों के नाम से और ये लोग रजिस्टर्ड है. इसमें थोड़ा टाइम लीजिए. बाहर से आपको बता आम्ही तुम्हाला आज पत्र देतो. त्याच्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पत्र देणार. तुम्ही आम्हाला तुमचं कारवाई केल्यानंतर कळवा. चालेल. तुम्हाला कळतंय नाही कळतंय तसं मग आम्ही तशी पुढची कारवाई करू. पण आम्हाला तो माणूस पाहिजे ज्यांनी शिवी दिली तो. कारवाई तर ते मुलींच्यावर पण झाली पाहिजे. हा, कारवाई तर तिच्यावर झाली पाहिजे. फक्त तिला कसं आम्हाला त्याला समोरासमोर बोलायचं हमको होतं. मिलेगा इसमें होगा एक्शन. दोघांवरती पण झाली पाहिजे. लेडीजवर पण झाली पाहिजे, त्या व्यक्तीवरती पण झाली पाहिजे. देखिए घूमने का कोशिश कर रहेगा ये 8 लोगों के नाम पर रजिस्टर्ड. पण तुम्हाला कळेलच ना, तुमच्या नावाने जर जाहिरात कोणतरी करतोय तर तुम्हाला कळेल कोण करतोय ते. आणि त्यांचाच एम्प्लॉय ना सर. म्हणजे काय असं काय सांगू शकत नाही. 3,500 आमच्याकडे माहिती एम्प्लॉईज 3,500. त्यांच्यावरून आम्हाला माफीनामा पाहिजे, पहिलंच सांगतो. आता मग अजून मोठं हे नाही. तसं जे आम्ही हे आहे, बंद करायचं. पत्र बरं समोरून घे, समोरून घे. बंद कर बा.